वाळ या 65 वर्षाच्या विधवा वृद्ध महिला आहेत. त्यांना शासनानं घरकुल मंजूर केलेलं आहे आणि ते घरकुल खिडकी आणि दरवाजाच्या लेंटल लेवलपर्यंत या महिलेनं त्याचं बांधकाम केलेलं आहे. शासनानं या घरकुलासाठी पहिला हप्ता 15,000 त्यांच्या थेट खात्यावरती जमा केलेला आहे. असं असतानाही त्या गावात एक नंगड प्रवृत्तीची महिला नंदा प्रकाश साळुंके, नंदा महादेव साळुंके आणि तिचा मुलगा राजेश महादेव साळुंके या दोघांना बांधलेलं घर तो मागणे या ठिकाणी घर बांधायचं नाहीच अशा पद्धतीनं जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यानं मारून दोघांनी दोन्ही हाताला धरून खाली अगदी जनावरांसारखं मारलं. तिच्या गळ्यातील सोन्याची पूत काढून घेतली. बांधकामाला लागणारे वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटर आणि त्याला बांधकामासाठी आणलेल्या खिडक्या या स्वतः वाहून नेल्या, चोरून नेल्या. अशा प्रकारचा अन्याय केला. सदर महिला ही विधवा आणि 65 वर्षाची वृद्ध असताना तिला कुठल्याही प्रकारचं साधन नसताना तिनं शासनाचा जो मंजूर असलेले घरकुल याचा जो निधी आहे 15,000चा त्याचा योग्य प्रमाणे विनियोग करून ते घर बांधलं. काही ठिकाणी तिनं काही प्रमाणात कर्ज काढलं आणि हे त्या ठिकाणी मातंग समाजाची महिला असल्यानं तिनं घर बांधू नये ह्या उद्देशानं या महिलेनं तिला बेदम मारहाण केलेली आहे. या बाबतीत तिच्यावरती 27/6/2024 रोजी कर्जत पोलीस स्टेशन येथे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु त्याच्यावर पोलिसांनी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. नव्हे तर फक्त त्याच्यावरती 327 गुन्हे दाखल न करता फक्त ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला आहे. आणि ॲट्रॉसिटीत सुद्धा आता नुकतीच शासनानं सर्वोच्च न्यायालयानं काही गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईनही पोलिसांनी आत्तापर्यंत पाहिलेल्या दिसून येत नाहीत आणि आरोपींना खुलेआम मोकाट फिरण्याची संधी दिलेली आहे. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे त्यांनी त्या आरोपीला तातडीनं अटक करावी आणि या महिलेला न्याय मिळवून द्यावा. जर का या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीनं दलितांवर अन्यायच होणार असतील, कुठं आम्हाला न्यायच मिळणार नसेल तर निश्चितपणाने आम्ही या पुढच्या काळामध्ये आंदोलन करू आणि ते आंदोलन मात्र अतिशय तीव्र आंदोलन असेल. मग शासनाने आमच्यावरती कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल करू देत, काही आमच्यावरती कसल्या प्रकारचे प्रतिबंधक कारवाई करू देत, परंतु आमचे आंदोलनं हे पूर्ण महाराष्ट्रभर राहतील असं मी बहुजन समता पार्टीचा राज्य उपाध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी इशारा देतो. आणि पुन्हा मी पोलीस प्रशासनांना विनंती करतो की आपण तातडीनं त्या महिलेला आणि तिच्या मगरूर मुलाला ताब्यात घेऊन या महिलेला न्याय द्यावा. अन्यथा ही महिला एकटी असते, तिच्या पाठीमागं राजकीय फार मोठा जत्था आहे. आम्हाला असंही कळालेलं आहे की एका राजकीय पक्षाच्या तालुका अध्यक्षानं त्याला सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून ती बाई खुलेआम त्या दलित लोकांवरती अन्याय करत आहे. म्हणून माझ्या सगळ्या यापुढच्या काळामध्ये सर्वांना विनंती आहे की चुकीच्या मार्गानं कुणीही कुणाला पाठबळ देऊ नये आणि कुठं अन्याय होईल अशा ठिकाणी मात्र आपण सर्वांनी या ठिकाणी जाऊन मदत करावी आणि या महिलेला तातडीनं अटक करावी. अन्यथा या 65 वर्षाच्या दलित महिलेच्या जीविताला धोका निर्माण होणार आहे. याची शासनानं दखल घ्यावी. अन्यथा येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणानं आंदोलन तीव्र प्रकारे उभा करू हे या ठिकाणी मी आव्हान करतो आणि थांबतो.